सर, कालची घटना पाहिली आपण साकी नाक्यामध्ये की मॅन्युअलमध्ये पडून एक मृत्यू पावले व्यक्ती. पण हे पुन्हा म्हणजे नवी मुंबईमध्ये असं पुन्हा म्हणजे ते मॅन्युअल ओपनच दिसतं आहे. अजूनही त्याच्यावरती काय पूर्णपणे कारवाई म्हणजे केलीच नाही आहे. नाही, ही महानगरपालिकेची जिम्मेदारी आहे. अशा पद्धतीने महानगरपालिका लापरवाही करत असेल तर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, या संबंधित अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करायला पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीचं पत्र मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातील नगरपालिका, महानगरपालिका जे लोकांच्या हिताचे प्रश्न आहेत, लोकांच्या संरक्षणाचे प्रश्न आहेत, लोकांच्या भावना आहेत, याचा आदर केला पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. ही जिम्मेदारी महानगरपालिकेची आहे. ही जिम्मेदारी त्यांना दाखवून दिली पाहिजे. अशा पद्धतीचं पत्र हे आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. पण सर, याचबरोबर ही जबाबदारी अश्विनी भिडे मॅमने घेणं गरजेचं आहे. बघा, त्या आयुक्त आहेत. संपूर्ण मुंबई महानगरपालिका त्यांच्या अखत्यारीमध्ये काम करत असतात. आणि म्हणून एका व्यक्तीवरती आपण जिम्मेदारी ठेवून चालणार नाहीत. ज्या साकीनाक्यामध्ये किंवा चेंबूरमध्ये हे जो प्रसंग झालेला आहे त्या विभागातले जिम्मेदार अधिकारी आहेत ना. फक्त आयुक्तच पाहणार आहेत थोडी, त्या अधिकाऱ्यांची जिम्मेदारी आहे ना. त्या जिम्मेदारीसाठीच अधिकाऱ्यांना नेमणूक केलेली आहे. त्या जिम्मेदारीचं काम त्यांचं आहे आणि ते त्यांनी पूर्ण केलेलं नाही आहे, जिम्मेदारी सांभाळलेली नाही. म्हणून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करून मुंबई महानगरपालिकेचा कारभार अश्विनी भिडे मॅडमच्या नेतृत्वाखाली अतिशय त्यांना अनुभव आहे. त्या अतिरिक्त आयुक्त होत्या, मेट्रोच्या होत्या, त्याच्यानंतर मला वाटतं MMRDचे पण ते होत्या. त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक विषयावरती, रस्त्यावरती असेल, नाले असेल, याचा त्यांना दांडगा अभ्यास आहे. आणि मला चांगला विश्वास आहे की यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांना शिस्त लागेल आणि चांगलं काम होईल अशी माझी अपेक्षा आहे. सर, त्याचबरोबर मध्यंतरी चाललेलं की पाणी टंचाई आता एक आठवडा झाला की कंटिन्युअसली पाऊस पडतो आहे, तरीसुद्धा नवी मुंबई म्हणजे अशा खूप ठिकाणी आहे की पाणी 2 आठवड्यात. नाही, तुम्हाला पाऊस जरी रस्त्यावरती दिसत असेल तरी ज्या ठिकाणी पाणी पुरवठा करणारा आहे, नवी मुंबई असेल, मुंबई असेल, ठाणा असेल, या महानगरपालिकेच्यामध्ये राहणाऱ्या लोकांना पाणी पुरवठा करणारी जी धरणं आहेत, या धरणाची पाण्याची पातळी अजून वाढलेली नाही. जेवढ्या प्रमाणामध्ये धरणं भरायला पाहिजे तेवढे भरलेले नाही आहेत. त्यामुळं पाऊस दिसतोय म्हणजे लगेच पाणी कपात झाली पाहिजे. पाऊस पडला म्हणजे धरणं भरलेले आहेत असं कुणीही त्याचा गैरसमज करू नये. अजून धरणं भरलेले नाहीत, धरणाच्या पाण्याची पातळी वाढलेली नाही आहे. आणि जोपर्यंत आयुक्तांना विश्वास येत नाही की वर्षभर पुरेल एवढं पाणी भरलेलं आहे, तोपर्यंत पाणी कपात आत्ता तुरंत रद्द करणं हे बरोबर होणार नाही. सर, शेवटचा प्रश्न. आपल्या देशाला कृषीप्रधान महाराष्ट्राला म्हटलं जातं, पण पाऊसच नाही, पेरण्याच नाही झाल्या, तर पुढे काय आहे? आणि मग तेच मी तुम्हाला सांगत होतो की थोडासा पाऊस दिसतोय म्हणजे पाऊस संपूर्ण पडला असं नाही. काही भागात अजून पाऊस नाही आहे, काही तालुक्यामध्ये पाऊस नाही आहे. अजून शेतकरी दुबार पेरणीचं संकट येतं आहे का या चिंतेमध्ये आहेत. त्यामुळं वरुणराजाची कृपा, वरुणराजाचा आशीर्वाद शेतकऱ्यापासून ते मुंबईकरांपर्यंत जोपर्यंत पूर्ण आवश्यक तेवढा पाऊस पडत नाही तोपर्यंत आपल्याला पाण्याची व्यवस्था अशाच पद्धतीने ठेवावी लागेल. पण त्या शेतकऱ्याचं पूर्ण पोट त्या शेतीवरती अवलंबून असतं, तर मग काय सरकार उपाययोजना करणार? शासन जोपर्यंत आत्ता पावसाचा अंदाज घेऊन नंतर पुढील व्यवस्था केली जाईल.